मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो आज 14 ऑगस्ट, आज पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये भारताला उघडपणे धमकी दिली आहे. भारतावर आक्रमणाची, भारताबरोबर युद्ध करण्याची धमकी दिली आहे. यापूर्वी अशाच स्वरूपाच्या धमक्या पाकिस्तानचे उपपंतप्रधान असतील, त्यांचे संरक्षण मंत्री असतील, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असतील, यांच्याकडनं येणं हे काही त्याच्यात नाविन्य नाही आहे. यापूर्वी अनेकदा येत गेलेले आहेत. मात्र पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडनं राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये अशा स्वरूपाचा उल्लेख येणं ही बाब महत्त्वाची आहे. आणि कशा संदर्भात त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की आम्ही भारताबरोबर युद्ध करू, भारतावरती आक्रमण करू, भारताला जशाच तसं उत्तर देऊ. कारण आहे इंडस वॉटर ट्रीटी म्हणजे सिंधू नदी पाणी वाटप करार. आणि त्यासाठी पाकिस्तान जो बिथरलेला आहे, पाकिस्तान जो घाबरलेला आहे, त्या संदर्भामध्ये आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडूनच ही भीती व्यक्त होती आहे आणि तो प्रामुख्याने महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर अशा स्वरूपाचे वक्तव्य पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून यासाठी पण अपेक्षित होते की ज्या पद्धतीची पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती आज तुम्हाला दिसून येते आहे, त्यावरनं या परिस्थितीच्या माध्यमातनं किंवा या परिस्थितीकडनं पाकिस्तानी जनतेचं लक्ष विचलित व्हावं, त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी भावना जागृत व्हावी, या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातील पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडनं याची अपेक्षा होती. कारण आज आपण बघतो की बलुचिस्ताननी 11 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन घोषित केला आणि तो जगभरामध्ये बलुचिस्तानचे जे सगळे समर्थक आहेत त्यांनी साजरा पण केला. 11 ऑगस्टचं बलुचिस्तान जवळपास 85% बलुचिस्तान आज पाकिस्तानच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे आणि खुद्द पाकिस्तानमधल्याच अनेक नेत्यांनी ते मान्य पण केलेलं आहे. POK पूर्णपणे पेटून उठलेला आहे. यावेळेला POKमधनं भारताला मदतीचं आव्हानाच्या केलं जात आहे. भारतीय लष्कराला हस्तक्षेप करण्याचं आव्हान केलं जात आहे. उघडपणे भारताने हस्तक्षेप करावा या दृष्टिकोनातून मागणी होती आहे. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये परिस्थिती तशाच पद्धतीने आहे. खैबर पख्तूनवा देखील पेटून उठलेला आहे. त्यामुळे पाकिस्तान हा त्याचे तुकडे पडण्याच्या पूर्णपणे मार्गावरती आहे. आणि अशा वेळेला पाकिस्तानी लष्कराचं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल, पाकिस्तानमधल्या तकलादू शासनाचं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल, तर लोकांना अशा प्रकारच्या राष्ट्रवादी भावना जागृत करणाऱ्या घोषणा दिल्याशिवाय पर्याय नाही. जसं पाकिस्तानच्या सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काश्मीरचा प्रश्न हा प्रिडॉमिनंट असतो, त्यांच्याकडे आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांना, जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांना कधीही तिथल्या राजकीय पक्षांच्या मॅनिफेस्टोमध्ये, जाहीरनाम्यामध्ये स्थान दिलं जात नाही. ऑन द कॉन्ट्ररी त्यांच्याकडे प्रामुख्याने काश्मीरचा मुद्दा असेल, तिथल्या आपल्या क्रॉस बॉर्डर टेररिझमचा मुद्दा असेल, इथल्या धार्मिक संघटनांचा मुद्दा असेल, ह्या नेहमी यांना प्राथमिकता दिली जाते. आणि तोच प्रकार आता पुन्हा एकदा पाकिस्तानकडनं केला जातोय. अर्थात शहबाज शरीफ यांचं जर भाषण आपण ऐकलं तर त्यांनी सांगितलंय की इंडस वॉटर ट्रीटीच्या संदर्भामध्ये भारताने मागच्या वर्षी म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. भारताने इंडस वॉटर ट्रीटी जो 1960चा भारत आणि पाकिस्तानमधला करार आहे त्याला स्टेट ऑफ सस्पेन्शनमध्ये भारताने टाकलं, म्हणजे तो सस्पेंड केला आणि त्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे बिथरला आहे. अर्थात याला आता 1 वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे. नेमकं असं काय घडलेलं आहे की पाकिस्तान एवढा बिथरलेला आहे की ज्यामुळे पाकिस्तानला भारताबरोबर युद्ध करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी, संरक्षण मंत्र्यांनी हा प्रश्न युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये देखील रेज करण्याचा प्रश्न किंवा अशा प्रकारचा उल्लेख केलेला होता. आता मित्रांनो थोडक्यात आपण लक्षात घेऊ की हा इंडस वॉटर ट्रीटी का आहे आणि त्यामुळे पाकिस्तान हा एवढा का बिथरलेला आहे. इंडस वॉटर ट्रीटी जो आहे हा प्रामुख्याने 1960चा आहे. हा वर्ल्ड बँकच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये इंडस वॉटर ट्रीटी करण्यात आला. इंडस वॉटर सिस्टम जी आहे त्यामध्ये प्रामुख्याने 6 नद्या आहेत. यापैकी पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या अशा 2 प्रकार यामध्ये येतात. ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने इंडस, झेलम आणि चिनाबचा समावेश होतो आणि ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत त्यामध्ये रावी, बियास आणि सतलजचा समावेश होतो. या ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि पूर्व वाहिनी नद्या यापैकी जर आपण एकूणच हा करार जर बघितला तर ब्रॉडली आपल्याला असं दिसून येतं की या नद्यांपैकी ऑलमोस्ट 80% वॉटर जे आहे ते पाकिस्तानला देण्यात आलेलं आहे. आणि याच्यातल्या पूर्व वाहिनी नद्यांवरती भारताचं नियंत्रण आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी हे 80% पाकिस्तानला दिलं गेलेलं आहे. मात्र पूर्व वाहिनी नद्यांवरती देखील भारताचं नियंत्रण असूनही भारतावरती अनेक निर्बंध टाकण्यात आलेले आहेत. तिथं हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट करणं असेल, धरणं बांधणं असतील किंवा भारताला धरणांची हाईट देखील वाढवणं असेल, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्बंध टाकण्यात आलेले आहेत. हा जो इंडस वॉटर ट्रीटी होता हा 1960 पासून
पासून तर अगदी 2025 पर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत हा अबाधितपणे चालू होता. कधीही भारताने इंडस वॉटर ट्रीटीचा जे भारताच्या हातातलं ब्रह्मास्त्र आहे कधीही त्याचा साधन म्हणून उपयोग नाही केला. भारताने आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये, आपल्या संरक्षण धोरणामध्ये, आपल्या पाकिस्तान संदर्भातल्या धोरणामध्ये कधीही त्याचा वेपन म्हणून, शस्त्र म्हणून वापर नाही केला. जसा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यांनी टेरिफचा वापर एक शस्त्र म्हणून करायला सुरुवात केली. काही देश न्यूक्लिअर वेपनचा वापर शस्त्र म्हणून करत आहेत. इराणने स्टेट ऑफ हार्मुजचा वापर शस्त्र म्हणून केला. पण भारत असं करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता, कधीच नव्हता. आणि भारताची ती तयारी पण नव्हती. आपल्या त्या स्वभावात पण नाही, आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या इतिहासाचा तो भाग पण नाही आहे. कारण पाकिस्तानमधल्या सर्वसामान्य जनतेचं आयुष्य जे असेल, पाकिस्तानमधल्या शेतकऱ्यांचं आयुष्य आहे, हे ह्या इंडस वॉटर सिस्टमवरती डिपेंडंट आहे. त्यामुळे भारताचा संघर्ष हा पाकिस्तानच्या जनतेबरोबर नाहीये, पाकिस्तानच्या शेतकऱ्यांबरोबर नाहीये. त्यामुळे कधीही आपण त्याला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न नाही केला, त्याचं लिव्हरेज घेण्याचा प्रयत्न नाही केला किंवा त्याचा शस्त्र म्हणून देखील आपण वापर नाही केला. मात्र ज्या पद्धतीने म्हणजे गेल्या 3 दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामध्ये भारतामध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेलेले आहेत. अगदी भारतीय संसदेपासून तर तुमचा पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यांपर्यंत त्याच्यामध्ये शेकडो निरपराध लोक मारले गेले. असं असतानाही कधीही भारताने या शस्त्राचा वापर केला नाही किंवा तशा प्रकारच्या धमक्याही कधी पाकिस्तानला दिलेल्या नाहीयेत. मात्र जेव्हा पाकिस्तानकडनं या सगळ्या गोष्टींचा अतिरेक व्हायला लागला त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या वर्षी ऑपरेशन सिंदूर दरम्यान घोषणा केली की ब्लड आणि वॉटर हे एकाच वेळेला वाहू शकत नाही. एक तर तुम्हाला ब्लड शेडिंग जे तुम्ही आमच्याकडे करता आहात, आमच्या भूमीवर करता आहात दहशतवादाच्या माध्यमातून, तुम्हाला थांबवावं लागेल. आणि जर तुम्ही थांबवलं नाही तर आम्ही वॉटरचा फ्लो थांबवू, आम्ही इंडस वॉटर ट्रीटीला सस्पेंड करू. आणि आपण इंडस वॉटर ट्रीटीला सस्पेंड केलं. मित्रांनो, हा एक इंटरेस्टिंग अशा प्रकारचा करार आहे. याच्या अनेक वैशिष्ट्य आहेत. यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ पण काही महिन्यांपूर्वी बनवलेला आहे. आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत हा युनिक देश का बरं आहे आणि हा करार पण एवढा युनिक का बरं आहे. हे लक्षात घ्या की जसं भारत हा अप्पर रिपॅरियनला येतो, पाकिस्तान हा लोअर रिपॅरियनला येतो. या हिमालयातनं वाहणाऱ्या या 6 नद्या आहेत, प्रमुख नद्या आहेत. याच्यातल्या पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी अशा प्रकारच्या नद्या आहेत. ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत, ज्या पाकिस्तानमध्ये जातात, त्याच्या संदर्भामध्ये ऑलमोस्ट 80% पाणी वापरण्याचा अधिकार हा पाकिस्तानला त्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. मात्र ज्या पूर्ववाहिनी नद्या ज्या भारताच्या नियंत्रणामध्ये आहेत त्याच्यावरती जर भारताला कोणतं धरण बांधायचं असेल, एखादा हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट करायचा असेल, त्यासाठी देखील पाकिस्तानची पूर्व परवानगी या कराराच्या माध्यमातून लागती. पाकिस्तान जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत भारताला या संदर्भामध्ये म्हणजे इव्हन आपल्या धरणाची हाईट जरी वाढवायची असेल तरी त्याची पाकिस्तानला पूर्व परवानगी घ्यावी लागते. पाकिस्तानची पूर्व परवानगी देत नव्हता आणि मग अनेकदा हे मॅटर आर्बिट्रेशनमध्ये जायचं, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये हे मॅटर जायचं आणि यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं. विशेष करून पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख मधल्या सामान्य जनते असेल किंवा शेतकरी असतील ज्यांचं मोठ्या प्रमाणावरती या माध्यमातून नुकसान होत होतं. एक साधारणतः 2019चा एक स्टडी आहे, त्याच्या माध्यमातून केवळ जम्मू आणि काश्मीरचा आपण बघितलं आणि इरिगेशनच्या दृष्टिकोनातून विचार केला तर केवळ इरिगेशनच्या दृष्टिकोनातून विचार जरी केला तरी 55 अब्ज डॉलर्सचं नुकसान हे भारताचं होतं आहे या सगळ्या इंडस वॉटर ट्रीटीमुळे. कारण आपण तेवढी लँड इरिगेट करू शकत नाहीये. एवढं सगळं नुकसान भारत सहन करत होता. पाकिस्तानचे दहशतवादी हल्ले भारत सहन करत होता. पण कधीही भारताने या कराराच्या संदर्भामध्ये थांबवण्याचा, पुनर्विचार करण्याचा कधीही भारताने प्रयत्न केलेला नाहीये. आणि हा भारताचा मोठेपणा आहे. खरं तर इराण आणि अमेरिका यांच्यामधला संघर्ष सुरू झाला आणि एका आठवड्यामध्ये इराणने स्टेट ऑफ हार्मुजचा शस्त्र म्हणून वापर केला, त्याचं ब्लॉकेड करून टाकलं. डोनाल्ड ट्रम्प जसे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले तर अमेरिकेच्या आर्थिक पेच प्रसंगामध्ये सापडलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी त्यांनी टेरिफचा शस्त्र म्हणून वापर केला. पण भारताने गेल्या 6-7 दशकांमध्ये कधीही या गोष्टीचा शस्त्र म्हणून वापर केलेला नव्हता. मात्र भारताने आता तो करायला सुरुवात केली आहे. बघा, आपण जर चीनचा विचार केला, भारताचा शेजारी आणखीन एक मोठा देश आहे आणि या चीनमधनं साधारणतः जो तिबेटचा प्लॅट्यू किंवा पठार आहे यातनं उगम पावणाऱ्या आणि ह्या दक्षिण आशियातल्या देशामध्ये वाहणाऱ्या म्हणा किंवा दक्षिण पूर्व आशियामध्ये वाहणाऱ्या चीनमधनं उगम पावणाऱ्या आणि इतर देशांमध्ये जाणाऱ्या 18 नद्या आहेत. 18 नद्या आहेत. परंतु चीनने, आणि चीन अप्पर रिपॅरियनला आहे,
पण चीनने कधीही लोअर रिपॅरियनच्या अशा कोणत्याही देशाबरोबर जसा इंडस वॉटर ट्रीटी भारत आणि पाकिस्तानमध्ये झाला तसा करार केलेला नाही आहे. आणि हे लक्षात घ्या की याच्यातनं भारताचा मोठेपणा या माध्यमातून दिसून येतो. म्हणजे चीनमधनं 18 नद्या उगम पावतात, पण चीनने कोणाबरोबरही अशा स्वरूपाचा करार केला नाही. या करारामध्ये आणखीन एक मजेशीर बाब आहे, मी तुम्हाला थोडक्यात त्याचा उल्लेख करतो. या करारामध्ये जो क्लॉज नंबर 5 आहे, 5 नंबरचा क्लॉज आहे, तो असं म्हणतो की भारत केवळ पाकिस्तानला 80% पाणी देणार नाही इंडस वॉटर सिस्टमचं, तर पाकिस्तानला या वॉटरवरती किंवा या नद्यांवरती हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रकल्प बांधण्यासाठी, धरणं बांधण्यासाठी, कालवे काढण्यासाठी आताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ऑलमोस्ट $5 बिलियन म्हणजे आजच्या करन्सीमध्ये जर कन्वर्ट केलं एवढी आर्थिक मदत पण करेल. म्हणजे तुम्ही विचार करा की कशा पद्धतीने हा एकूणच करार केला गेला होता. आणि त्या माध्यमातून कधीही म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रत्यक्ष युद्ध पण झालेली आहेत. 65चं युद्ध असेल, 71चा संघर्ष असेल, 1999चा कारगिलमधला संघर्ष असेल, अशा प्रसंगीही कधीही भारताने या कराराचा पुनर्विचाराचा उल्लेख केलेला नव्हता. मात्र आता भारताने अशा स्वरूपाची स्पष्टपणे घोषणा केली आहे आणि आपण हा जो करार आहे हा सस्पेंड करून टाकलाय. आणि त्यामुळे गेल्या 1 वर्षापासून पाकिस्तानचे धावे दणाणलेत. आता ते का दणाणले ते लक्षात ठेवा. याच्यातला एक पहिला अतिशय महत्त्वाचा फॅक्टर असतो, तो म्हणजे नद्यांच्या पाणी वाटपाची माहिती शेअर करणं. हे यासाठी की जे अप्पर रिपॅरियनला जो देश असतो आणि जिथनं अप्पर रिपॅरियनमधनं लोअर रिपॅरियनमध्ये जेव्हा नद्या वाहत असतात त्यावेळेला अप्पर रिपॅरियनमध्ये जो देश किंवा भूभाग आहे त्यांनी या संदर्भातली माहिती लोअर रिपॅरियन देशाबरोबर किंवा भागाबरोबर शेअर करणं अत्यंत गरजेचं असतं. नाही केलं तर प्रचंड मोठे पूर येतील. त्यामुळे भारत या ट्रीटीच्या अंतर्गत पाकिस्तानला सातत्याने पूर्वसूचना देत गेलेला आहे पाण्याच्या बाबतीमध्ये. मात्र चीन असा प्रकार भारताच्या बाबतीत करत नाही. 2017 पासून जेव्हा डोकलामचा संघर्ष झाला त्याच्यानंतर जर आतापर्यंत आपण पाहिलं तर चीनने कधीही पाण्याची माहिती ही आपल्याबरोबर शेअर केलेली नाहीये. आणि त्यामुळे ब्रह्मपुत्राला पूर आला तर त्याची माहिती चीन आपल्याबरोबर शेअर करत नाही. आणि म्हणून आपल्याकडे बिहार असेल, बिहारपासून आसामपर्यंत आणि नॉर्थ ईस्ट राज्यांपर्यंत प्रचंड मोठा पुरामुळे नुकसान होतं, जीवितहानी होती, वित्तहानी होती. मात्र भारत कधीही तसं करत नाही. मात्र आता भारत अशा प्रकारची माहिती शेअर करण्यापासून पुनर्विचार करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की भारत आता ज्या पद्धतीने पूर्ववाहिनी नद्यांवरती आहेच, पण इव्हन पश्चिम वाहिनी नद्यांवरती देखील भारताला प्रकल्प, हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रकल्प आहे हे बांधणं हे पॉसिबल आहे. अर्थात त्याला पाकिस्तानची पूर्व परवानगी लागते. म्हणूनच भारत मागणी करत आलेला आहे की इंडस वॉटर ट्रीटी हा रिव्हिजन करणं गरजेचं आहे. हा 1960ची परिस्थिती आणि 2026ची परिस्थिती यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, गुणात्मक फरक आहे. त्यामुळे याचं रिव्हिजन होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून सातत्याने गेल्या 1 वर्षामध्ये जसा भारताने हा करार सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला आहे, पाकिस्तानकडनं सातत्याने युद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडनं पण अशा प्रकारची धमकी दिली गेलेली आहे. त्यामुळे यामधनं एक बाब निश्चित लक्षात येते की भारताच्या दृष्टिकोनातून ऑपरेशन सिंदूर ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. ऑपरेशन सिंदूर थांबलेला नाही आहे. जर पुन्हा एकदा पाकिस्तानकडनं पहलगामसारखा दहशतवादी हल्ला झाला, भ्याड दहशतवादी हल्ला झाला, तर आपण आपली ही रेड लाईन आहे आणि ह्या रेड लाईननुसार जर पाकिस्तानकडनं असा दहशतवादी हल्ला झाला तर भारत तशाच तसं उत्तर देणार आहे. आणि आता पाकिस्तानने देखील इंडस वॉटर ट्रीटीवरनं भारताला अशा प्रकारची धमकी दिलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानची एकूणच अंतर्गत परिस्थिती बघता जो प्रकारचा असंतोष तिथं जनतेमध्ये आहे आणि पाकिस्तान ज्या पद्धतीने आता फुटीच्या मार्गावरती आहे, या सगळ्यांमधनं पॉसिबिलिटी अशी डिनाय नाही करतायत की पुढच्या काही काळामध्ये पाकिस्तानकडनं अशा प्रकारची चूक भारताला वरती हल्ला करण्याची म्हणा किंवा भारताबरोबर पुन्हा एकदा युद्ध करण्याची आहे, अशा प्रकारची घोडचूक पाकिस्तान परत करू शकतो. कदाचित ऑपरेशन सिंदूरसारखा झटका भारताला पुन्हा एकदा पाकिस्तानला द्यावा लागेल, किंबहुना त्यांच्यामध्ये ती खुमखुमी आहे की आम्हाला पुन्हा एकदा असा झटका सहन करायचा आहे म्हणून कदाचित असेल. पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या धमकीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.